तर पहिलं वाक्य आहे आपलं आय एम प्लेइंग क्रिकेट. या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे, तर आपल्याला नेमकं काय म्हणून बघावं लागेल या वाक्यामध्ये. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला सर्व वाक्यांची फॉर्म्युले किंवा वाक्यरचना ही पाठ असायला पाहिजेत. वाक्यरचना पाठ असतील, कुठल्या सहाय्यकारी क्रियापदासोबत कुठलं सब्जेक्ट येणार आहे किंवा कुठल्या सब्जेक्टची पेर कुठल्या सहाय्यकारी क्रियापदाची असते हे जर आपल्याला कळालं तर आपल्याला काळ सहजरित्या ओळखता येतो. बघायला गेलं तर सगळेच प्रेझेंट टेन्सचे वाक्य आहेत. ठीक आहे, सगळेच वाक्य हे प्रेझेंट टेन्सचे आहेत. आपला मुद्दाच आहे सब टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स. ठीक आहे, तर बघू आपण आय एम प्लेइंग अ क्रिकेट. आय एम प्लेइंग क्रिकेट या वाक्यामध्ये आय सोबत आहे एम आणि आपल्याला मुख्य क्रियापदाचं चौथं रूप आहे. विचार करा, मुख्य क्रियापदाचं चौथं रूप कुठल्या वाक्यामध्ये असतं? त्याची वाक्यरचना असते सब्जेक्ट प्लस, या ठिकाणी मी दाखवतो बघा, सब्जेक्ट प्लस एम किंवा इज किंवा आर प्लस V4. शेवटचं तर जाऊ द्या, ऑब्जेक्टची गरजच नाही आपल्याला काळ ओळखण्यासाठी. बघा, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. एम इज आर पैकी योग्य ते हेल्पिंग वर्ब आहे आपलं एम. म्हणजे हा काळ कुठला आहे? तर हा काळ आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कुठला काळ आहे हा? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. वाक्यरचना, मुख्य क्रियापद आणि त्यांच्यासोबतचे सहाय्यकारी क्रियापद, तीनच गोष्टी तुम्हाला काळ ओळखण्यास मदत करणार आहेत. दुसरा वाक्य बघू आपण, ही हॅज पास्ड द एक्झाम. पास्ड द एक्झाम, एक्झामिनेशन. बघा, लक्षात ठेवा, सब्जेक्ट तर सुरुवातीला असणार नो डाऊट, त्याच्यानंतर वाक्यामध्ये दिली ना त्यांनी हॅज प्लस पास्ड आहे V3. कशाची वाक्यरचना आहे? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे, ही वाक्यरचना आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सची. कुठल्याही परफेक्ट टेन्स मध्ये काय येतो बरं? कुठल्याही परफेक्ट टेन्स मध्ये तुम्हाला वर्बचं तिसरं रूप येतं. या ठिकाणी तुम्हाला वर्बचं तिसरं रूप दिसत आहे. सोबत नुसतं तिसरं रूप नाही तर हॅव किंवा हॅज यापैकी योग्य ते हेल्पिंग वर्ब आहे. म्हणजे हॅव हॅज प्लस V3 ही रचना दिसली तर तो कुठला काळ आहे? 100% तो परफेक्ट टेन्स आहे, प्रेझेंटचा. ठीक आहे, तिसरं वाक्य बघू आपण. तिसऱ्या वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे? दे हॅव बीन डान्सिंग इन द रेन सिन्स 2 hours. शब्द बघा कुठला आहे? सिन्स. कालदर्शक शब्द आहे, निश्चित कालदर्शक शब्द आहे. 2 तासापासून पाण्यामध्ये नाचायला येते. बघा, सिन्स हा शब्द आहे म्हणजे हा नक्कीच कुठला तरी परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. कुठला तरी म्हणायची गरजच नाही, आपण प्रेझेंटेच्या सब टाइप शिकतोय. म्हणजे या वाक्याची रचना जर बघितली तर दे सब्जेक्ट आहे, देव नुसार आपल्याला योग्य ते हॅव किंवा हॅज आहे. तर दे हॅव बीन डान्सिंग V4 संपाला इथेच विषय, तुम्हाला पुढे जायची गरज पण नाही. दे हॅव बीन V4 आहे म्हणजे काय? हा आपला काळ आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. वाक्यरचना, त्यांच्यासोबत येणारे योग्य ते सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदाचं रूप, तीनच घटक तुम्हाला कुठलाही काळ ओळखण्यात मदत करणार आहेत. बघा, आज आपण फक्त प्रेझेंट टेन्सच्या सबटाइप्स बघतोय. तुम्हाला इथून पुढे प्रत्येक काळातील तुम्हाला सबटाइप्स कॉम्बिनेशन मध्ये येतील. त्यावेळेस समजण्यासाठी तुम्हाला या 3 गोष्टी खूप महत्वाच्या लागणार आहेत. सब्जेक्ट, त्यांच्यासोबत येणारे योग्य ते सहाय्यकारी क्रियापद आणि मुख्य क्रियापदाचं रूप. पुढचं वाक्य बघू आपण, पोलीस कॅच द थीफ. सरळ सरळ बघा ना, या ठिकाणी काय आहे? कॅच. बाकी काय दिसायला का? अमेझॉन, वाजवेर आहे का? V4 V3 नाहीये, V1 आहे कॅच. सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. काळ कुठला आहे? V1 म्हणलं की डोळे झाकून आपला सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, तो साधा वर्तमान काळ आहे. साधा वर्तमान काळ आहे. या ठिकाणी काय केलं? पोलीस चोर पकडतो, त्यांनी पकडला, चोर पकडतो आहे, तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. सब्जेक्ट पोलीस कॅच द थीफ. पुढचं वाक्य बघू आपण, वी आर सेलिब्रेटिंग अ बर्थडे पार्टी. या ठिकाणी वी आहे सब्जेक्ट, आर आहे हेल्पिंग वर्ब. सेलिब्रेटिंग वर्बला ING लागले, लक्षात ठेवा. इथंच उत्तर आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर पैकी योग्य ते रूप आहे आपलं प्लस V4. काळ कुठला असेल मित्रांनो? 100% बरोबर आहे. कुठला आहे हा? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कसा कळाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे? सब्जेक्ट नंतर कोणते हेल्पिंग वर्ब आले? एम इज आर पैकी हेल्पिंग वर्ब आलेले आहे आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचं चौथं रूप आलेलं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला फॉर्म्युले लक्षात आले, वाक्यरचना लक्षात आली, सब्जेक्ट कोणता आहे, सब्जेक्ट सोबत हेल्पिंग वर्ब कोणते, त्याच्या पुढे तिसरा घटक जो असतो तो वर्ब, याचा फॉर्म जर लक्षात आला तर तुम्हाला कुठलाच काळ अवघड जाणार नाही. आपण 1ली ते 12वी तेच शिकत आलो. फरक एवढाच आहे की आपण लक्ष देऊन शिकलो नाही.
ठीक आहे. एक वाक्य आहे, राधा इज प्रिपेअरिंग द प्रोजेक्ट ऑफ सायन्स. हे वाक्य मात्र मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगताल कुठल्या काळाचं. ठीक आहे, थांबू आपण.